जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या भाग्यश्री योगेश चौधरी यांचा तब्बल 4473 मतांनी दणदणीत विजय झाला आहे। भाजपातून बंडखोरी करत भाग्यश्री योगेश चौधरी आणि त्यांचे पती योगेश प्रभाकर चौधरी हे राष्ट्रवादीमध्ये दाखल होत त्यांनी पॅनल उभे केले होते। अत्यंत चुरशीच्या आणि तिरंगी ठरलेल्या या लढतीत नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री चौधरी यांनी बाजी मारली आहे। या ठिकाणी 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहे, तर शिवसेना शिंदे गटाचे 6 तर भाजपा 4 जागांवर विजय झाले आहेत। भाजपाचे तळोदा शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांना घराच्या मैदानावर पराभवाचा धक्का बसला आहे। तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आमचा आज दणदणीत विजय झाला असल्यामुळे आम्ही आमच्यासाठी जनताच ही विजयी करणार होती आणि आम्ही जनताच्याच भरोसे उभे राहिले। जनता ही सांगत होती की भाऊ तुम्ही मागे रिवर्स नका हो, वहिनी मागे रिवर्स नका हो। जनता म्हणजे आज आमच्यासाठी ते आमदार आणि खासदार, आणि तेही आज आमच्यासाठी अजितदादा कोकाटे साहेबही तेच होते। आम्ही त्यांच्यावरच त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही पॅनल उभं केलं। पॅनल उभं केल्यानंतर ते आमच्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत करत होते आणि त्यांची एक सांगता होती, वहिनी विजय आपलाच होईल, विजय आपलाच होईल। पण आम्ही मनातच ठेवलं होतं विजय आपलाच आहे आणि जनतेनेही ठेवलं होतं की विजय तुमचाच होईल। तगडा आव्हान होता, जनतेचा सपोर्ट होता आणि आमचा विजय जनतेमुळेच झाला आणि आम्ही जनतेसाठीच, जनतेच्या ताकदीसाठीच आम्ही उभं राहिलो। जनतेनेच आम्हाला सगळं हे केलं की वहिनी भाऊ तुम्हीच उभे राहा, आज तुम्हीच आमच्यासाठी आमदार आणि खासदार आहेत। मला पहिली गोष्ट, जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांनी असं समजून चालले होते योगेश चौधरी एक गुंडा आहे, पण यांनी मला खालच्या दर्जाचे वागणूक देत होते हे लोक। मी ते आणि माझे मित्र परिवार आणि माझी गावाची जनता, मी जे 8 वर्षापासून राबवत होतो आणि ते 8 वर्षापासून जनतेला जे दिसलं योगेश चौधरीवर काय अन्याय होतोय आणि ते अन्यायाचं यांनी सर्वांनी मतापुरती सर्वांनी पेटीमध्ये दाखवलं। हे जे मला बोलणारे होते यांना तोंडावर पटके बसले, यांना दिसलं की योगेश चौधरी काय आहे, त्यांची टीम काय आहे। आणि जुने जे कार्यकर्ते त्यांना डावललं गेलं आणि नवीन कार्यकर्त्यांना यांनी सर्वांना नगरसेवक नगराध्यक्षाची उमेदवारी दिली गेली। आम्ही वारंवार सांगत राहिलो की जुन्याला तुम्ही द्या, आम्ही सर्व माघार घेऊ, आम्ही जुन्याला सपोर्ट करू, पण यांनी कोणत्याही प्रकारे ऐकायला तयार झाले नाही। त्यामुळे मला जनतेचा माझ्यावर विश्वास होता, माझ्या फॅमिलीवर दबाव टाकला गेला, माझ्या फॅमिलीला टॉर्चर केलं गेलं। किती टॉर्चर केलं ते मला माहिती। मी सभेला आभार सभा जेव्हा घेईल तेव्हा मला जे टॉर्चर झालेलं आहे आणि जे मला ब्लॅकमेल केलं जात होतं ते सर्व मी आभार सभेच्या टायमाला सांगेन। मी जास्त करून प्रयत्न अजितदादा पवार साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना बोलवायचा प्रयत्न 100% करू।